उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी आता एक वेगळा ट्विस्ट समोर आलाय। या जागेवर थेट माजी खासदार नवनीत राणा यांची वर्णी लागणार अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली आहे। काल नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। या भेटीवेळी खासदार पार्थ पवार देखील उपस्थित होते। या जागेसाठी नवनीत राणा फील्डिंग लावत असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेण्याआधी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या रिक्त झालेल्या जागेवर नवनीत राणा यांची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे। आता या जागेसाठी आधीच राष्ट्रवादीत प्रचंड रस्सीखेच आहे। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सुद्धा या जागेसाठी प्रचंड इच्छुक आहेत। त्यांच्यासोबत सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव हे नेते सुद्धा इच्छुक आहेत। पण आता यातही मंत्री छगन भुजबळ या जागेसाठी प्रचंड इच्छुक आहेत। पण आता राणा दाम्पत्याने सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानं छगन भुजबळांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जर नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली तर लवकरच त्या भाजप सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करू शकतात। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकत्याच सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी स्वतः नवनीत राणा भाजपकडून इच्छुक होत्या, पण भाजपने त्यांना उमेदवारी मिळणार नाही असं सांगितलं होतं। त्यानंतर भाजपने ज्या प्रवीण पोटेंना उमेदवारी दिली आहे त्या उमेदवारीला नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मोठा विरोध केला होता। पण विरोध करून सुद्धा भाजपने प्रवीण पोटेंना उमेदवारी दिलीच। यामुळेच राणा दाम्पत्य नाराज असल्याचं बोललं जात आहे। त्यातच आता त्यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानं त्या लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात असं म्हटलं जात आहे। नवनीत राणा खरंच राष्ट्रवादीमध्ये जातील का? नवनीत राणांना राष्ट्रवादी राज्यसभेवर पाठवणार का? छगन भुजबळांचा पत्ता कट होणार का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। राजकीय वर्तुळात या संभाव्य बदलाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे, कारण मंत्री छगन भुजबळ यांनी या जागेसाठी आधीच मोठी रणनीती आखली होती। राज्यसभेवर जाऊन दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होतानाच आपली हक्काची येवला विधानसभा मतदारसंघाची जागा आपलेच पुतणे समीर भुजबळ यांना मिळावी आणि राज्यातील आपलं मंत्रिपदही त्यांच्याकडेच सोपवलं जावं अशी इच्छा छगन भुजबळ यांनी वरिष्ठ नेत्यांकडे उघडपणे व्यक्त केली होती। छगन भुजबळांचा हा प्लॅन फिक्स मानला जात असतानाच आता नवनीत राणा यांच्या नावाची एंट्री झाल्यानं छगन भुजबळांचा पत्ता कट होण्याची चिन्ह आता स्पष्टपणे दिसत आहेत। या संपूर्ण घडामोडींमागे राणा दाम्पत्याचा नेमका राजकीय इतिहास काय आहे आणि त्यांनी अमरावतीच्या राजकारणात कशी पकड निर्माण केली हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। या राजकीय प्रवासाची सुरुवात आमदार रवी राणा यांच्यापासून होते। आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत राजकारणात आपलं स्थान निर्माण केलं। कोणत्याही मोठ्या पक्षाचा पाठिंबा नसताना केवळ जनसंपर्काच्या जोरावर ते सलग निवडून येत गेले आणि त्यांनी अमरावतीच्या स्थानिक राजकारणात स्वतःचा वेगळा गट तयार केला। त्यांच्या याच राजकीय प्रवासाला पुढे नवनीत राणा यांच्या एंट्रीनं एक मोठी ताकद मिळाली। चित्रपटसृष्टीतून थेट राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या नवनीत राणा यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा अमरावती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता। या पराभवानं खचून न जाता त्यांनी पुढील 5 वर्ष मतदारसंघामध्ये प्रचंड काम केलं आणि पुढे 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत थेट शिवसेनेच्या तगड्या उमेदवाराचा पराभव केला आणि त्या संसदेमध्ये पोहोचल्या। 2019 ते 2024 या काळात त्यांनी सातत्यानं आक्रमक आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारण गाजवलं। यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी रीतसर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि भाजपने त्यांना अमरावतीतून उमेदवारी दिली। मात्र या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा या राजकारणात स्वतःच्या पुनर्वसनासाठी प्रचंड इच्छुक आहेत। गेल्या काही महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमध्ये जोरदार प्रयत्न केले होते, पण प्रत्येक वेळी भाजपनं त्यांना संधी देण्याचं टाळलं। भाजपमध्ये डावललं जात असल्याची भावना निर्माण झाल्यामुळेच आता त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। जर या चर्चेनुसार नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी मिळवली
तर त्या आगामी काळात भाजपला रामराम ठोकून अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात। नवनीत राणांसारखा आक्रमक चेहरा थेट सत्तेत भागीदार असलेल्या दुसऱ्या पक्षात जाणं हा भाजपसाठी सुद्धा एक मोठा राजकीय धक्का मानला जाईल। राणा दाम्पत्याच्या या नाराजीला अमरावतीमधील स्थानिक भाजप नेत्यांसोबत त्यांचे मतभेद कारणीभूत आहेत। नुकत्याच जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत राणा दाम्पत्याने भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीला तीव्र आणि जाहीर विरोध केला होता। अमरावतीच्या स्थानिक राजकारणातील वर्चस्वावरून प्रवीण पोटे आणि राणा दाम्पत्य यांच्यात जुना संघर्ष आहे। राणा दाम्पत्यानं प्रवीण पोटे यांना तिकीट देऊ नये म्हणून भाजप पक्षश्रेष्ठींकडे मोठा दबाव आणला होता। मात्र भाजपने त्यांच्या विरोधाला पूर्णपणे कराची टोपली दाखवत प्रवीण पोटे यांनाच मैदानामध्ये उतरवलं। त्या निर्णयामुळे नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अत्यंत नाराज झाले आणि याच नाराजीतून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। आता राष्ट्रवादी काँग्रेसची कोर कमिटी यावर काय निर्णय घेते? नवनीत राणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून छगन भुजबळांना धक्का दिला जातो का? आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवीन ट्विस्ट कोणता नवा भूकंप घडवतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नवनीत राणा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील का? राष्ट्रवादी नवनीत राणांना उमेदवारी देईल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।